तारीख 31 जुलै 2023, ठिकाण मुंबईचं राजभवन, जिथे आपले राज्यपाल राहतात. या तारखेला तिथे एक बैठक पार पडते. बैठक कशाची असते तर महाराष्ट्र राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग, त्याच्या योजना आणि केंद्र सरकारच्या ज्या सगळ्या पुरस्कृत योजना राज्यात राबवल्या जातात या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी आणि साधारण कुठपर्यंत योजना आल्या, त्याचा लाभ कोणाकोणाला पोहोचतो आणि त्यामध्ये काही अप्स अँड डाऊन्स आहेत का, या सगळ्याचा एक आढावा घेण्यासाठी बैठक पार पडते राज्यपालांच्या नेतृत्वाखाली. त्या बैठकीत एक प्रस्ताव येतो की रुग्णवाहिका आणि शववाहिका अशा दोन्ही गोष्टी, म्हणजे ॲम्ब्युलन्सेस आणि प्लस ज्या आपल्या मॉर्च्युरी व्हेकल आहेत, ज्या घेऊन जायचं असतं, इथं शव न्यायचं असतं, तर या दोन व्हेकल्स वेगवेगळ्या अवेलेबल केल्या जाव्यात. बऱ्याचदा काय होतं की ते शव नेलं जातं, ते ॲम्ब्युलन्समधूनच नेलं जातं, यातून इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात. तर या संदर्भात प्रस्ताव येतो. मग असं कळतं की हिवाळी अधिवेशन येणार असतं, तर हिवाळी अधिवेशनामध्ये या संदर्भात पुरवणी मागण्यांमध्ये मागणी करता येईल. सार्वजनिक आरोग्य खात्याकडे 3,000 कोटींचा निधी या सगळ्या प्रकरणात असतो. मग त्यातला तर एक थोडा निधी मंजूर करतात. पहिल्या टप्प्यात साधारण तो 35 कोटी मंजूर होतो आणि त्याच्या आधी काही निधी मंजूर झालेला असतो आणि या सगळ्यामधून 132 शववाहिन्यांची प्रोक्युरमेंट होते. त्याचं रितसर टेंडर निघतं. आयशर नावाच्या कंपनीला ते टेंडर दिलं जातं. आता मी तुम्हाला ही सगळी पार्श्वभूमी सांगण्याचं कारण काय, मी आता पुण्याच्या आरोग्य विभागाच्या परिवहन जे त्यांचं डिपार्टमेंट आहे ह्याच्या पार्किंग लॉटमध्ये उभा आहे. तुमच्या आमच्या पैशातून विकत घेतलेल्या शववाहिन्या कुठे आहेत, तर त्याचं उत्तर आहे आत्ता तुम्हाला दिसणाऱ्या व्हिडिओमध्ये. त्याचं लोकेशन काय आहे, पुण्याचं नायडू हॉस्पिटलची बॅकसाईड, जिथं सार्वजनिक आरोग्य विभागाचं परिवहन त्याचे उपसंचालक बसतात आणि त्यांचं हे सगळं पार्किंग लॉट आहे मोठा, जिथे या सगळ्या धूळ खात पडलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र शासनाच्या शववाहिन्या. इथे आज येण्याचं मूळ कारण काय आहे, तर राज्य सरकारने ज्या हेतूपायी हे सगळं बनवलेलं होतं, यासाठी जे पैसे टाकलेले होते, ते पैसे सध्या कुठे युटिलाइज झालेत, तर तुम्हाला आता हे सगळं व्हिडिओजमध्ये दिसत असेल. दुर्दैव काय, त्या असं ठरलं की शववाहिन्या कॉम्बो पॅक बनवायच्या किंवा म्हणजे ज्या टिपिकल शववाहिन्या होत्या त्याच्यापेक्षा ह्या ॲडव्हान्स अशा घेण्यात आल्या. साधारण 32 ते 33 लाखापर्यंत एकाला तो खर्च येतो आणि मग त्याचं मॉडेल बनवलं गेलं. असं सगळं एक एक गोष्ट होत गेली, पण त्या वापरात का नाही आल्या त्याचं कारण अजून काय कळलेलं नाही. पुढे सांगतो काय करायचं ते. माझ्याकडे संपूर्ण प्रकरणातला आता डॉक्युमेंट आहे की नक्की कधी बैठका झाल्या, त्यात कोण कोण होतं आणि साधारण तानाजी सावंत आरोग्यमंत्री असतानाचं हे सगळं प्रकरण आहे. आता माझ्या माहितीनुसार आंबेडकर राज्याला आलेत सार्वजनिक आरोग्यमंत्री. आधीच्या 32 ज्या आलेल्या आहेत 6/8/2024, म्हणजे 100 नाही तर 132 रुग्णवाहिका आहेत. आणि आपण खाली जाऊन तुम्हाला मी सगळं एक दाखवतो की त्यांची काय परिस्थिती आहे, त्या किती धुळखात पडलेल्या आहेत. आणि गेल्या काही महिन्यांपासून, म्हणजे समजा 6 ऑगस्ट 2024ला 32 आल्या, त्यानंतरच्या त्या आल्या, त्यानंतर 16/1 आत्ताच्या 16 जानेवारीला आणखी 25 शववाहिका आल्या, आणखी 25 आल्या 27 जानेवारीला आणि उरलेल्या 50 ज्या होत्या सगळ्यातल्या त्या आत्ता 7 फेब्रुवारीला सगळ्या आल्या. पण त्या आल्यानंतर त्यांचं डिस्बर्स होणं गरजेचं आहे, त्या तिथे योग्य ठिकाणी जाणं गरजेचं आहे. ज्यांनी त्या मागितल्यात त्यांना तर देणं गरजेचं आहे. पण हे बघा सरकारी कसं काम चालतं सगळं, त्यावर फक्त आता धूळ बसली का तर नाही. पक्ष्यांच्या विष्ठेपासून ते झाडाचा पडलेला पालापाचोळा आणि पार्किंगसाठी नसलेली जागा, त्यामुळे लिटरली अर्धा फुटाच्या अंतरावर अगदी मुंबईत गाड्या लागतात तशा त्या जवळजवळ गाड्या लावल्यात. बघा त्या साईडला तुम्हाला दिसत असेल तिथं आता व्हिडिओमध्ये, तर त्या नव्या कोऱ्यात बरं का ह्या, म्हणजे 35 कोटी रुपये तर आत्ताच्या 100 ज्या विकत घेतल्या त्याला खर्च केला आहे. आधीच्या 32 आहेत त्यांच्यासाठीचा खर्च आणखी वेगळा. तर आता साधारण 32 ते 33 लाखापर्यंत एक ही जाते. 33 लाख म्हणजे 32,95,000 असं दिसतंय. सुरुवातीच्या ज्या घेतलेल्या होत्या त्याची किंमत आहे 32,95,000. त्यानुसार 32 या शववाहिका घेतलेल्या होत्या, त्याच्यासाठीचे आदेश निर्गमित करण्यात आलेले होते. ह्या डॉक्युमेंट मी आणण्याचं कारण हे की त्याच्या प्रोक्युरमेंट काही झाल्यात, बैठका कधी झाल्यात, त्या बैठकांना कोण कोण हजर होतं, ह्या सगळ्याचा हा कागदोपत्री सरकारी पुरावा. आता त्यांनी असं म्हटलं आहे की या 32 ज्या झालेल्या आहेत त्या ठीक आहेत, पण त्यानुसार तालुका स्तरावर एक शववाहिका, यानुसार 100 शववाहिका या संदर्भातली ही संक्षिप्त टिप्पणी. त्यामध्ये असं दिसतंय की प्रत्येक तालुक्याला एक उपलब्ध करून देण्यासाठी हे
तानाजी सावंत सार्वजनिक आरोग्य मंत्री आणि सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य यांनी 12 डिसेंबर 2023 नागपूर इथे झालेल्या बैठकीत हे सूचित केलं. त्याच्या आधी डिसेंबरमध्ये का झालं, कारण 31 तारखेला म्हणजे 31 जुलै 2023ला या सगळ्या संदर्भात राज्यपालांच्या बंगल्यावर म्हणजे राजभवनावर बैठक झाली होती. त्यानंतर लगेचच जुलैमध्ये झालं. त्यानंतर हिवाळी अधिवेशन लागलं. हिवाळी अधिवेशनामध्ये काय झालं आहे तर माननीय वित्तमंत्री महोदयांनी म्हणजे अर्थमंत्र्यांनी महाराष्ट्र शासनाचा 2024-25चा जो अर्थसंकल्प सादर केला, या अर्थसंकल्पामध्ये 27 फेब्रुवारीला सादर केला होता. या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी सन 2024-25 वर्षासाठी सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागास 3000 कोटींचं प्रस्तावित निधी असल्याचं घोषित केलं. या 3000 कोटींमधले हे 35 कोटी आणि प्लस 32 रुग्णवाहिकांचे त्यांचे किती आहे, जवळपास ते 10,54,40,00,000 रुपये आहेत. आणि त्यानंतर असं ठरलं आहे संपूर्ण प्रकरणामध्ये की प्रत्येक तालुक्याला एक अशा 352 शववाहिका उपलब्ध करून देण्यात याव्यात. पहिल्या टप्प्यात या सगळ्यासाठी येणारा जो खर्च आहे तो जवळपास 123,50,00,000 रुपये खर्च आहे. आणि या खर्चाच्या सगळ्यानुसार हे सगळं देण्यात यावं. आता सरकारचा हेतू काय या सगळ्यामध्ये की शववाहिका वेगळी असावी, वेगवेगळ्या ठिकाणी डेड बॉडीज ट्रान्सफर कराव्या लागतात. तर आधी माझ्या माहितीनुसार म्हणजे अजूनही तीच प्रॅक्टिस आहे की बॉडी प्रिझर्वेशनसाठी इंजेक्शन इंजेक्ट केलं जातं. ते फॅमिलीन असं नावाचं काहीतरी केमिकल आहे, तर त्याचं ते इंजेक्शन इंजेक्ट केलं जातं आणि ते इंजेक्ट केल्यानंतर तुमची बॉडी म्हणजे ऑर्गन्स सडण्यापासून किंवा ती डिके होण्यापासून ती आणखी प्रोसिजर लांब जाते ते इंजेक्शन दिल्यानंतर. आता तुम्हाला दाखवतो खाली जाऊन की तिथं खरंच काय परिस्थिती आहे आणि काय नाही. या व्हिज्युअल्समध्ये तुम्हाला हा सगळा ओव्हरव्ह्यू दिसत असेल की या सगळ्याची काय परिस्थिती आहे. आणि हे सार्वजनिक आरोग्य विभागाचं काय आहे, हे तर परिवहन डिपार्टमेंटचं हे सगळं आगार आहे, उपसंचालकांचं इथं ऑफिस आहे. गोपाळराव या इकडून. आता या सगळ्या प्रकरणात पुढे बघा, आता हे ठीक आहे सरकारच्या गाड्यात बघा, ही महाराष्ट्र शासन लिहिलेली गाडी अशीच पडली आहे. ह्या सगळ्या महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या गाड्या आहेत. पण ह्या अधिकाऱ्यांसाठी घेतलेल्या गाड्या असतील, पण ज्या लोकांसाठी घेतलेल्या गाड्या आहेत त्याची परिस्थिती किती वाईट आहे हे दाखवण्यासाठी मी आज इथपर्यंत पोचलो. आपण खरं तर गाडी आतून कशी आहे, त्याच्यामध्ये काय काय वेगवेगळ्या गोष्टी यांनी इन्क्लूड केल्यात आणि मूळ रुग्णवाहिकेपासून किंवा मूळ जे मॉडेल्स आहेत त्याचे हायब्रिड व्हर्जन यांनी तयार केलेले आहेत. ते त्यांनी आधी ससूनमध्ये ते गेले होते, तिथं जाऊन त्यांनी ते बघितलं होतं की नक्की कशा पद्धतीने ते हायब्रिड त्याच्या गोष्टी करता येतील. आता इथं मी आलो आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन. आता हे पैसे कोणाच्या अंडर आलेत मी तुम्हाला ते पण सांगतो. पैसे अंडर आलेले आहेत NHM म्हणजे नॅशनल हेल्थ याचं सगळं जे अभियान आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियान, त्याच्या अंडर आलेले आहेत. आणि तिथून ते राज्य शासनाने डिस्बर्स केला तो पैसा. या गाड्यांवर बघा हे फास्ट टॅगसुद्धा लागलेले दिसत आहेत तुम्हाला. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी टोल नाक्यांवरती वगैरे इकडून तिकडून जाणारे जे फास्टॅग असतात ते पण नव्याने स्टिक केलेले फास्टॅग आहेत ह्याच्यावरती. पण गाडी भाई अजून काय वापरत नाही. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेलं आहे संकल्प निरोगी महाराष्ट्राचा सरकारने केला आहे. पण संकल्प सध्या कुठं आहे तर संकल्प सध्या धूळ खात पडला मित्रांनो. या संकल्प चांगला आहे पण तो धूळ खात पडला. इतकी वाईट परिस्थिती. आता या सगळ्यामध्ये तुम्हाला आणखी सांगतो 132 रुग्णवाहिका आहेत बरं का. त्यामध्ये आणखी काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर राज्य सरकारने ज्यावेळी ह्याला सगळ्यांना पैसे मंजूर केलेले होते ते डिस्बर्स झाले, त्याच्यासाठी यांनी टेंडरिंग प्रोसेस केली. टेंडरिंग प्रोसेस त्यांचं असं म्हणणं आहे की त्यात काही चुकीच्या गोष्टी घडलेल्या नाहीत. ती तेवढी होती 120 दिवसात शववाहिनी पोचवायची होती. तर त्याच्यासुद्धा जे आयशर नावाची कंपनी जिने हे टेंडर घेतलं तर त्या आयशर नावाच्या कंपनीने 120 दिवसात आम्ही ज्या रिक्वायरमेंट केलेल्या होत्या त्या रिक्वायरमेंटनुसार ते टेंडर फुलफिल केलेलं आहे आणि आम्हाला गाड्या तर मात्र आणून दिल्या आहेत. पण गाड्यांची परिस्थिती सध्या इतकी वाईट आहे. या गाडी आतून कशी हे आता आपण बघायचा जरा प्रयत्न करू. इकडं बघा पुढे ड्रायव्हर कंपार्टमेंट आहे, इकडं आणखी एक आईसचं सुद्धा कंपार्टमेंट आहे. इथं तुम्हाला आईस फिलिंग करता येतं. आणि आतमध्ये हे मेन ज्या ठिकाणी शव ठेवलं जातं तिथे ते माझ्या माहितीनुसार बॅटरी जनरेटेड आहे. चावी आणली का हे बघा. आता हे दाखवतील गाडी कशी आपल्याला आतून. त्याच्या आधी एक फक्त सांगतो,
कागदामध्ये एक महत्त्वाचं आहे. त्यांनी असं सांगितलं आहे की प्राप्त झालेल्या एकूण 132 सहवाहिकांचं राज्यातील प्रत्यक्ष कार्यक्षेत्रातील तसेच स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय, नगरपालिका, त्यानंतर पंचायत समिती, नगर परिषद, नगरपंचायत यांच्या मागणीनुसार या वितरित करण्यात याव्यात. थोडक्यात जिल्हा आणि तालुका पातळीवरती ज्या काही आरोग्य सेवा आता सुधारण्याचं काम सुरू आहे त्यातला हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला असता, जो अजून झालेलं नाही. पुढचं आतमध्ये कशी गाडी दाखवतो तुम्हाला. आणि हे महानगरपालिका नाही बरं का, म्हणजे शहरांसाठी नाही, ग्रामीण भागातल्या याच्यासाठी जाणार आहेत. त्यामुळे झेडपीचं CEO वगैरे जे कोणी असतील ते सगळे आता ह्याच्या रिक्वायरमेंट मागून घेणार आहेत. त्यानुसार आपल्याला कळेल आतमध्ये काय परिस्थिती याची. इकडच्या साईडला मी दाखवलं तुम्हाला, पुढं ड्रायव्हर कंपार्टमेंट वगैरे सगळं आहे. इकडं मेन AC जो या साईडला येतो तो आहे. याच्या खाली आईस बॉक्स आहेत याच्या खाली, आणि बर्फ जे एकदम टिपिकली करता यायचं आधी तसं आहे. इथे यांनी आता पूर्ण AC करून ठेवलेलं आहे. आतमध्ये पूर्ण ब्लोईंगचा इथे फॅन आहे आणि हे संपूर्ण बॅटरीवरती चार्ज होतं. मी त्यांना विचारलं की एक्झॅक्टली काय याची कशी रचना आहे. त्यावेळी एक मॅप होता की यामध्ये 6 फुटांचा आईस ट्रे त्यांनी बसवलेला आहे. त्यानंतर बॅटरी वगैरे सगळं आहेच आहे, पण 4 आवर्स बॅकअप आहे, म्हणजे 4 तासाचा ह्या सगळ्याला बॅटरी बॅकअप आहे. आणि 4 तासानंतर तो एकतर गाडी रनिंग असेल तर त्या रनिंगमध्ये तो चार्ज होतो बॅटरी, किंवा जर शववाहिनी आहे, बऱ्याचदा असं होतं की अंतयात्रा निघते मोठी, तर त्याला व्हिज्युअल महत्त्वाचं असतं, तर ते अशी मोठी इथं काच पण आहे. आणि जर गाडी स्लो चालत असेल तर एक्सटर्नल चार्जिंग पण त्याला ॲवेलेबल केलेलं आहे. कॉफिन इथे जे आहे मी तुम्हाला दाखवलं ते सगळं, अशा वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केल्यात. साधारण 2 ते 8 डिग्रीपर्यंत टेम्परेचर याच्यामध्ये मेंटेन होतं. आणि त्याच्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने हा संपूर्ण केलेला खर्च, आणि तो खर्च सध्या कुठं आहे तुम्हाला हे आगार दाखवतो. तुम्ही इथं ना कुठेही बघा, तुम्हाला सगळीकडे ह्या सगळ्या पार्किंग गाड्या लागलेली असतील बघा. इकडं ही एंट्री, इकडं मेन गेट आहे, इथपासून जे गाड्या सगळ्या लागल्यात त्या ह्या गाड्या अजून गेलेल्याच नाही आहेत. आणि मी मुद्दामून त्यासाठी इथं आलो की सरकारने जो काही इतका पैसा सगळा ह्यावर खर्च केला आहे, त्या पैशाचं सध्या काय चाललं आहे तर त्यावर प्रचंड धूळ बसली. तुम्ही या संपूर्ण आगारात इथे तुम्ही कोणत्याही दिशेला जा, तुम्हाला फक्त एकच गोष्ट दिसेल, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि त्यांनी दिलेल्या ह्या सगळ्या शववाहिन्या. जे राष्ट्रीय आरोग्य अभियान आहे त्याच्या अंतर्गत सगळं झालेलं आहे. आता इकडं मुळात या आगारामध्ये वेगवेगळ्या ॲम्ब्युलन्सचं सर्व्हिसिंग वगैरे सगळ्या गोष्टी होत असतात, पण ठेवायला इतकी जागाच नाही आहे. त्यामुळे ह्या लिटरली जिथं जागा मिळेल तिथं पार्क करण्यात आलेलं आहे, म्हणजे कुठंच ठेवायला जागा नाही. त्यामुळे तसं झालं आहे सगळं. पण इतका पैसा खर्च केल्यानंतर तुमच्या आमच्या पैशाचं सध्या काय चाललं आहे ह्याचं हे डॉक्युमेंट मी आत्ता काढून आणलं सरकारच्या डिपार्टमेंटमधून. आणि त्यानुसार आता इथं संपूर्ण दिसतं आहे की हे 100 नग ह्या जेवढ्या आहेत त्या, आणि आधीच्या 32 अशा 132. त्यामुळे आधीचे अमाऊंट त्यातली 10,54,00,000 आणि नंतरची परत त्यातली 34,79,00,000 सगळी अमाऊंट, जवळपास 35 कोटींची ही अमाऊंट, आणि आधीची 10.5 कोटींची अमाऊंट. असे किती पैसे गेले? 45.5 कोटी रुपये धुळखात पडलेत अक्षरशः. चांगला स्टोरी घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचतोय. मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ हरणेसोबत ओमकार बाबळे, पुण्यामधून.